करायचंय, रिंगण 2 मिनिटं थांबवायचंय. सर्वांना कळकळीची विनंती. आज आपल्या निढळ गावासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. दिंडोरी प्रमुख स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या निढळ शाखेचा आज दुसरा वर्धापन दिन आहे आणि दुसऱ्या वर्धापन दिनासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, सहभागी झाला या कार्यक्रमामध्ये. आपल्या सर्वांना, निढळकरांना आणि निढळ बाहेरून आलेल्या सर्वच स्वामी समर्थ भक्तांचे मी मनापासून निढळ गावाच्या वतीनं स्वागत करतो. आपल्याला शुभेच्छा देखील देतो. आपल्याला कल्पना आहे की 2 वर्षापूर्वी निढळ गावामध्ये राजेशजी पवार, दिंडोरी प्रमुख स्वामी समर्थ सेवा केंद्राचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी यांच्या पुढाकाराने आणि आपले निढळकर हरिश्चंद्र रामचंद्र पुष्पे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम इथे सुरू झाला. 2 वर्षापूर्वी सुरुवात होत असताना असं वाटलं नव्हतं की या कार्यक्रमाला इतकं मोठं स्वरूप प्राप्त होईल, आपल्या सर्वांचा इतका मोठा लोकसहभाग याच्यामध्ये लाभेल. दर शनिवारी मी पाहतो, जेव्हा जेव्हा निढळमध्ये येतो, निढळमधल्या महादेव मंदिराच्या सभामंडपाच्या बाहेर त्या रम्य वातावरणामध्ये सभोवताली गार्डनच्या पाठीमागं ओढा, सर्वत्र झाडी आणि त्या झाडीमध्ये होणारा स्वामी समर्थांचा केंद्राचा मेळावा निढळ गावाच्या आध्यात्मिक विकासामध्ये, निढळ गावाच्या पंचक्रोशीतील अध्यात्माच्या विकासामध्ये खूप मोठे योगदान स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून इथं दिलं जात आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्रगती, भौतिक प्रगती होते आहे, जगभरामध्ये होते आहे, आपल्या देशामध्ये होते आहे. आणि भौतिक सुखाच्या मागे जाताना अनेक प्रकारची विस्मय, अनेक प्रकारच्या कुसंगती लोकांच्या मध्ये येत आहेत. त्याचे परिणाम आपण बघतो आहोत. पुण्यासारख्या ठिकाणी एका पोर्शे गाडीने दोघांचा जीव घेतला. एका बाजूला ते क्षण आणि आज निढळमध्ये इथे स्वामी समर्थांच्या प्रेमाने, भक्तीने वाहून जाणारा हा निढळमधला लोकांचा, भक्तांचा महापूर पाहिल्यानंतर याची आवश्यकता आणखी मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाणवायला लागते. आणि